स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आषाढी वारी दरम्यान जेजुरी येथील दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या सांगली जिल्ह्यातील 3 महिला वारकऱ्यांच्या कुटुंबियांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत सांत्वन केले। शासन या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देत त्यांनी शासन नियमानुसार मिळणाऱ्या शासकीय मदतीबरोबरच कसबे डिग्रज येथील दिवंगत राजश्री भोसले यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी वैयक्तिक स्तरावर दरमहा 5,000 रुपये देण्याची घोषणा केली। पालकमंत्री श्री पाटील यांनी राजश्री शंकर भोसले, कसबे डिग्रज, नंदा बाबासू पवार कौलापूर आणि माधवी राजेंद्र सलगरे मालगाव यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली। या दुःखद प्रसंगामुळे कुटुंबावर कोसळलेल्या अपघाताची दखल घेत त्यांनी त्यांच्या भावना समजून घेत धीर दिला। यावेळी खासदार विशाल पाटील, उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी मिरज उपविभागीय अधिकारी विशाल यादव, मिरज तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ, सांगली अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, महानगरपालिकेचे माजी उपमहापौर शेखर इनामदार आदी उपस्थित होते। पालकमंत्री श्री पाटील यांनी प्रशासनाला दिवंगत महिला वारकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून उपलब्ध असलेली सर्व मदत तत्परतेने मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे सांगितले। अशा कठीण प्रसंगी शासन संवेदनशीलतेने नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून विठ्ठल रखुमाई वारकरी योजनेअंतर्गत 4 लाख रुपये व मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख रुपये असे एकूण 5 लाख रुपये त्वरित मिळवून देण्यासाठीचे प्रस्ताव प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। यावेळी राजश्री भोसले यांची 12वीत शिक्षण घेणारी मुलगी पुढे सीए होण्याचे स्वप्न पाहत असल्याचा उल्लेख करत तिच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तिच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे दरमहा 5,000 रुपये वैयक्तिक स्वरूपात जमा करण्यात येतील अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। भेटीदरम्यान उपस्थित लोकप्रतिनिधींनीही दिवंगत महिला वारकऱ्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला। यावेळी संबंधित गावांचे लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते।